बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। प्रोटोकॉल सोडून सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। कराडमध्ये मुक्काम केलेल्या अजित पवार यांनी सकाळी 6 वाजताच कोल्हापूरकडे प्रस्थान केलं। नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले आणि एकूण 15 महिलांनी मंगळागौर कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावात सकल मराठा समाजाच्या वतीनं चावडी बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणच्या ढाकेफळ इथे मारुती मंदिर परिसरात चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या दोन्ही मुलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे। सडोली इथे हा कार्यक्रम पार पडेल। तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक ते घेणार आहेत। राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झाला। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। दरम्यान मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उर्वरित भागात ढगाळ वातावरण असेल। नागपूरसोबतच विदर्भातील काही भागात बुधवारी दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे गणपती आगमनाच्या दिवशी पावसाचं विघ्न असण्याची दाट शक्यता आहे। मंगळवारी आणि बुधवारी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। खानदेशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं, तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं, या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं। गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना गेल्या 2 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मात्र कालपासून ही वाहतूक कोंडी रायगड जिल्हा पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यात यश आलंय। रायगड पोलिसांनी एआय तंत्रज्ञान वापरून वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवलं। गणेशोत्सवानिमित्तानं आतापर्यंत 380 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वेगाड्या धावायला सुरुवात झाली। मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचं जाहीर केलंय। त्यात आणखी 2 विशेष रेल्वेगाड्यांची भर पडली आहे। मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत। मेट्रो 3 आरे ते वरळी भुयारी मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे। आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून सुरू होणारी मेट्रो रविवारी 31 ऑगस्टपासून सकाळी 6:30 पासून धावणार आहे। त्यामुळे सकाळी मेट्रोनं कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्यावेळेचं रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू झाली आहे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढायला सुरुवात केली, परंतु रेल वन ॲप आणि आयआरसीटीसीचं संकेतस्थळ आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना तिकीट काढता आलं नाही। देशभरात सध्या ई फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरनं ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। डॉक्टरांची चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जाते। या बेकायदा औषध विक्रीवरती बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केली आहे। याबाबत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलंय। गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते। याच काळामध्ये पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात। त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसली आहे। यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आली आहे। गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली। या घोषणेचे गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुद्धा अनुदान द्यावं अशी मागणी समितीनं केली आहे। मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधानभवन स्थानकातून मंत्रालय, विधानभवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीला थेट जाता येणार आहे आता, कारण सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयात प्रवेश मिळावा यासाठी MMRCL कडनं तब्बल 306 मीटर लांबीचा सबवे तयार केला जाणार आहे। त्याचं काम सुरू असून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये येणाऱ्या बांधकाम साहित्यावरती 50% आयात शुल्क लावले असल्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवरती होऊ शकतो। ऑनरॉकच्या ताज्या अहवालानुसार असं झाल्यास भारतामध्ये घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो। आता कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवरती सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे। काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी असतील। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची।
वरळीच्या महाराजाचा आगमन सोहळा थाटात पार पडला. वरळीच्या महाराजाचं यंदाचं 103 वर्ष आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी त्याची ख्याती आहे. जळगावच्या नशिराबाद इथे श्री हनुमानपेठ मंडळाच्या गणपती बाप्पाच्या आगमन मोठ्या उत्साहात झालं. या आगमन सोहळ्यात गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध डायमंडच्या राजाचं थाटामाटात आगमन झालं. पारंपरिक पद्धतीनं लाडक्या बाप्पाचं आगमन झालं. यावेळी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. बाप्पाच्या आगमनानिमित्तानं उभं रिंगण सोहळा ठेवण्यात आला होता. वाशिमचा हिवरा गणपती इथल्या नवसाच्या गणपती माता पार्वती मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. गेल्या 109 वर्षांपासून या नवसाच्या गणपतीची ख्याती आहे. जळगावातील चोपड्यामध्ये गणरायाच्या सजावटीसाठीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. घरगुती गणपतीच्या सजावटीचं आकर्षक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गणपतीच्या आगमनाला अवघा 1 दिवस उरलाय. पूजेचा सजावटीचं प्रसादाचं साहित्य खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग बघायला मिळते. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलाव आहेत. जास्तीत जास्त शाडूची मातीच्या मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल 990 टनपेक्षा जास्त मोफत शाडू मातीचं वाटप करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी आगारातून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळालाय. यंदा पनवेलच्या एसटी बस डेपोमध्ये तब्बल 10 नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिकची सेवा उपलब्ध करून देणं आगाराला शक्य झालंय. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांना नवी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचा मोठा दिलासा दिलाय. मुंबई सोडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. रेती सिमेंटसोबतच अवजड मालवाहू वाहनांना या मार्गावरती तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. आता बातमी बघूयात. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच सांगितली होती. त्याबाबत आम्ही ठाम असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तर महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली. कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो. आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत. फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे. कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार. कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो. आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होती आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 4 कामगार जखमी झाले. जखमी कामगारांना वाशी इथल्या रुग्णालयात दाखल केलंय. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावाचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाणांसमोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची मालिका सुरू असताना एका एसटी बसचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. 100हून अधिक स्पीडनं बस सुसाट चालल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासी संतप्त झाल्याचं बघायला मिळालं. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्यामुळे गावी जायचं कसं असा सवाल विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या. बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणारं बॅरेज आणि बारवी धरण 100% भरलेलं असताना सुद्धा बदलापूरकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. गेल्या 3 वर्षांपासून पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे संतप्त बदलापूरकरांनी रस्त्यावरती उतरून प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिवराम हरी राजगुरूंची 117वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजगुरूंचे वंशज सत्यजित राजगुरूंनी ध्वजारोहण केलं. सकाळपासूनच राजगुरू भक्तांनी त्यांच्या वाड्यावर गर्दी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस ऍक्टिव्ह मोडवरती आले. धाराशिव जिल्ह्यातील 41 गुन्हेगारांना हद्दपार करणार आहोत. तसेच 5 गुन्हेगारांना एमपीडीएद्वारे हद्दपार करणार आहोत असं पोलिसांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर हंबर्डे मार्गावर दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. आमदार अमोल जावळे यांनी जखमीला मदत करत आपल्या वाहनातून फैजपूर इथल्या रुग्णालयात दाखल केलं.
जळगावच्या नशिराबाद बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. एकाच वेळी 15 ते 20 भटके कुत्रे बसस्थानक परिसरात दिसून येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव शहरातून हद्दपार करूनही घरी वास्तव्यास असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांच्या शनीपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. तेजस सोनावणे आणि सागर सपकाळे असं सराईत गुन्हेगारांची नावं आहेत. गंभीर गुन्ह्यांमुळे या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. श्री वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिराच्या 4थ्या श्रावण मास तपोनुष्ठान सांगता समारंभ या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पूजा आरती करून दिव्य दर्शन आणि आशीर्वाद घेतले. नगरमध्ये धार्मिक स्थळावरती तोडफोड करून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सय्यद घोडेपीर दर्ग्यावरती पहाटे जेसीबीनं हल्ला केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलं असून अफवांवरती विश्वास न ठेवता शांततेचं आवाहन पोलिसांनी केलंय. धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरनं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले. बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी केला. तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय काहीच उरलं नसल्याचं प्रत्युत्तर पाटलांनी दिलं. आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाज येऊन धडकणार आहे. तर बीडच्या मांजरसुंबामध्ये इशारा बैठकीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते. आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही, आरक्षण घेऊन डोक्यावर गुलाल उधळूनच परत यायचं अशी भूमिका जरांगेंनी मांडली. तसंच या बैठकीतून त्यांनी सरकारवर घणाघात केला. चारपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गढूळ आवळात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड. दरम्यान यावेळी बोलताना जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली. यावर भुजबळांनी काय उत्तर दिलं तेही ऐकूयात. कधी जर सत्ता पालट झाला जवळून जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे. भुजबळांना भुंगारे म्हणाले. मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात. फडणवीस खुनशी आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येतं. अहो सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार झालाय. या योजनेत तब्बल 24,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली. तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा ठोकलाय. भाजपकडनं गिरीश महाजन आणि शिवसेनेकडनं दादा भुसे इच्छुक आहेत. तर आता जळगावात मंत्री महाजन आणि भुजबळ यांनी एकमेकांवरती सुरीसुमनं उधळली. भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक असा उल्लेख केला तर महाजनांनी सुद्धा भुजबळांचं कौतुक केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता आणि आम्ही त्यावरती ठाम आहोत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीबाबत अंमलबजावणी करत असताना आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तर शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील. धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. जनतेनं का नाकारलं
याचा अभ्यास करा असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. एवढे फटाके वाजवले तर विरोधक पळून जातील अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये मिश्किल टिप्पणी केली. लाडक्या बहिणींनी इतिहास घडवत संगमनेरमधील 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींचं कौतुक केलं. संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला. मतचोरीच्या राज ठाकरेंच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजनांनी टोला लगावला. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे नाचता येणं अंगण वाकडं असं म्हणत बेस्ट निवडणुकीत त्यांना शून्यही पुरता आला नाही असा टोला महाजनांनी लगावला. महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे. मंत्री मकरंद पाटलांनी गोरेंवरती निशाणा साधला. तुमची मंडळी माझ्याकडे येतात, माझ्याकडे येऊन लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असं म्हणतात. कोण किती मतांनी निवडून येतो हे मला माहिती आहे असा टोला मकरंद पाटलांनी गोरेंना लगावला. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं. या निमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमात दरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरनं भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवरती टीका केली. ठाण्यात एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे नियोजन केलं जातं अशी टीका त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय. 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाज धडकणार आहे. तर आज बीडच्या मांजरसुंबामध्ये काल इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीतून मनोज जरांगेंनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय. आमच्या सरकारनं मराठा समाजासाठी उत्तम काम केल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचंही ते म्हणाले. तर आगामी काळातही मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. ज्याची जशी संस्कृती तसा तो शब्द वापरणार त्याला कुणाचाच इलाज नाही असा टोला छगन भुजबळांनी जरांगेंना लगावला. फडणवीस खुन्नस काढतायत अशी टीका जरांगेंनी केली. मात्र फडणवीसांनीच तुम्हाला 10% आरक्षण दिलं अशा शब्दात भुजबळांनी उत्तर दिलं. जरांगेंनी किती आंदोलनं केली तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही असं वक्तव्य बबनराव तायवाडेंनी केलं. तर ओबीसीमध्ये त्यांना जागा नसल्याचं तायवाडे म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलं. असं असताना आपण कोणाबद्दल काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेवरती टीका केली. जरांगे कुठल्या थराला जाऊन बोलताना त्यांनी भान ठेवावं असं महाजन म्हणाले. साताऱ्याच्या दहिवडीतील अनिल देसाईंनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एक मोठी बातमी बघूयात. कराडमध्ये गणेशोत्सवाच्या आधी पहिला गुन्हा दाखल झालाय. मलकापूर शहरातील गणेश मंडळाच्या मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे आगमन सोहळ्यालाच कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कराड शहरामध्ये तब्बल रात्री 5 ते 6 तास महामार्गावरती ट्रॅफिक जाम झालं होतं. गणपतीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे गणेश मंडळाच्या अध्यक्षासोबतच 6 जणांवरती पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातल्या इमारतीतील 11व्या आणि 12व्या मजल्यावरती आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरावतीच्या तिलकनगर रोडवरती महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी 24 तासात 5 आरोपींना अटक केली. यातील 3 आरोपी अल्पवयीन आहेत. अद्याप या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुणे बेंगळुरू महामार्गावरती कराडजवळ मलकापूर शहर हद्दीमध्ये चालत्या इलेक्ट्रिक बाईकनं पेट घेतला. महामार्गावरती बाईक पेटल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. कराड आणि मलकापूर शहरात गेल्या 15 दिवसात इलेक्ट्रिक बाईक पेटण्याची ही दुसरी घटना आहे. ठाण्यातील उपवन तलावात 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. राज चाबुकस्वार असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांढळ इथे मारबतीच्या मिरवणुकीत तुफान हाणामारी झाली. काल मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली. राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. याबाबत पोलिसात अद्याप कुणीही तक्रार दाखल केली नाही.
पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तरुण अखेर सापडलाय. 5 दिवसांपासून सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता झाला होता. दरम्यान गौतम गायकवाडला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधलं. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. मुंबईतील एका मेट्रो स्टेशनजवळ रिक्षा चालकाकडून शाळकरी मुलाला मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या मुलाचे पैसे हरवले, त्यामुळे त्यानं माफी मागितली, तरी देखील रिक्षा चालक भाडे दिलं नाही म्हणून या मुलाला मारहाण करत असल्याचं दिसतंय. पनवेल आणि उरण मतदारसंघात मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी करंजाडे इथे आदिती लाईफ केअर रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या रुग्णालयात महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत. वसईतील विंग्स ऑन फायर या बारवरती आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी धडक कारवाई केली. अवैधरित्या सुरू असलेल्या बारवर कारवाई करत आमदार स्नेहा दुबेंनी पोलिसांना चांगलंच खडसावलं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या चिमूर इथे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली. आता बातमी आहे ज्याच्या केवळ दर्शनानं मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की सारे अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातच नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात. अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक समोर आला आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलेला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलाय. परंपरेची आणि भाविकतेची परंपरा आहे. 92 वर्षाचा हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि आजच्या या दिवसापासून या बाप्पाचं जेव्हा प्रथम दर्शन संपूर्ण भाविकांना, संपूर्ण जगभरातील भाविकांना झालं, तर खऱ्या अर्थाने हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे.